विद्यालयामध्ये 2026-27 करिता शालेय विद्यार्थी निवडणूक ही आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये सगळ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। यामध्ये आता जर आपण बघतोय तर आपल्या सोबत या ठिकाणी ज्या उमेदवाराला सगळ्यांनी मत दिलेली आहेत तसे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। तू कुठल्या पोस्टसाठी उभा होता बेटा? वाईस कॅप्टन वर्ग 9 बी। आणि तू रे? मी वर्ग 9 ए वाईस कॅप्टन। वाईस कॅप्टन या पदासाठी दोघेही उभे होते। ही जी यावर्षीची निवडणूक आपण आयोजित केलेली आहे, काय बोलू शकतोस तू याच्याबद्दल? ही जी निवडणुकीची पद्धत आपल्या शाळेमध्ये केलेली आहे ती खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे। अशी निवडणूक सर्व शाळेमध्ये केली पाहिजे आणि त्यांच्या शाळेसाठी कॅप्टन व वाईस कॅप्टन अशी निवडली गेली पाहिजे। ती पद्धत खूप छान वाटली आणि आपल्या शाळेच्या मुलांना याच्यामुळे निवडणुकीचा अनुभव यांना देण्यात आला आहे, म्हणून हे जी पद्धत आहे ती मला खूप आवडलेली आहे। बरं, तू काय सांगू शकशील की आपण वर्गात शिकतो त्यांच्यासारखासा काहीतरी आपल्याला एक उपक्रम राबवलेला आहे? असं आपण पद्धत केल्यामुळे सर्वांना मतदान करण्याचा अधिकार आहे। सर्वजण करतात, नाहीतर कुणी कुणी करत नाही। हा मतदान योग्य आहे। पण पेन्सिल होता तुझं निवडणूक चिन्ह बल्ब होता। दोघांसाठी जोरदार टाळ्या होत्या सगळ्यांनी। रोहन शिंगाडेला विचारतोय, तुला काय वाटते की तुझी आजची निवडणूक झाली, तू उपकॅप्टन पदासाठी उभा आहेस, तुला काय वाटते की कोण निवडून येणार आहे उपकॅप्टनसाठी? याची शक्यता मी सांगू नाही शकत, कारण चारही मुले एकाच वर्गाचे असल्यामुळे म्हणजे चांगलेच कामं करतील अशी माझी इच्छा आहे आणि मी तर खूप चांगलाच होईल। क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन तुला। तुला काय वाटते उत्थान कोण जुनी पण 9th क्लासचं, पण शाळेची शिस्त आणि काहीतरी वेगळं करावं असं मला वाटतं। एकंदरीत दोघांचंही मत असं आहे की कोणी जरी निवडून आला तरी त्याने शाळेच्या विकासाबद्दल आपलं काम करायला पाहिजे। सगळ्या मतदारांचा पाठीशी घेऊन शाळेचा विकास हा मुद्दा घेऊन ते दोघेही या ठिकाणी निवडणुकीत उतरलेले आहेत। मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या शाळेचा विकास करण्यासाठी आपण शाळा नायक म्हणून पण उमेदवार उभा केलेले आहेत। तुम्हाला काय वाटतं की कोण शाळा कॅप्टन म्हणून निवडून येऊ शकतो? मी पण येऊ शकतो। शाळा कॅप्टन 11वीचा जो विद्यार्थी उभे आहेत आपले सावरकर हाऊसचे श्रीकांत भाऊ, सावरकर हाऊसचे कृतांत हे निवडून येतील असं त्यांना वाटते। तुला काय वाटतं? मला पण वाटते, कारण की तो अभ्यासात पण चांगला आहे आणि खेळामध्ये पण चांगला आहे, लिडरशिप पण आहे त्याच्यामध्ये आहे, क्वालिटी सर्व गोष्टीमध्ये चांगले आहेत ते पण। त्यांनी निवडून येऊ शकते असं वाटत आहे। एकंदरीत सगळ्या यांचं म्हणणं आहे उमेदवारांचं की कृतांत कोमासे हा ॲक्टिव्हिटीजमध्ये, अभ्यासामध्ये आणि ऑलराऊंडर विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे शाळेचा विकास सचिन धुरा त्याच्यात द्यायला हरकत नाही आहे आणि म्हणून दोघांचे मत आहे की कदाचित तो निवडून येणार आहे। बरं, आपण मतदारापैकी एखाद्याला समोर बोलवतो।